माहिती नाही आहे. हे त्यांचे विषय आहेत, लॉ अँड ऑर्डरचे, ते बघतील. जय पवार असं म्हणत आहे की 2029 मध्ये बारामतीमधून निवडणूक लढवी अशी लोकांची इच्छा मला माहीत नाही. रावसाहेब, ज्या महिलेनं त्या मोर्चामध्ये संताप व्यक्त केला, सर्व स्तरातून कौतुकही होत आहे, पण काल गिरीश महाजनांचं म्हणणं होतं की स्वाभाविक आहे, लोकांची अडचण होते, पण जी पद्धत, जी भाषा वापरली गेली ती योग्य नव्हती, आणि ज्या पद्धतीने जी बाटली भिरकावली गेली ते योग्य नव्हतं. हा एक विषय, आणि जे आयोजक आहेत त्यांच्यावरही गुन्हा नोंदवला गेला. मोर्चाचे आयोजक ना, मोर्चाचे आयोजक काय काँग्रेस पक्ष होता की काय ते मुस्लिम लीगवाले होते? तुम्हीच होतात ना. मोर्चाचे आयोजक तुम्हीच होतात. स्वतः विरोधात गुन्हा दाखल करताय. माफी मागा महाराष्ट्राची. एक तर तुम्ही खोटं बोलताय, खोटं बोलून मोर्चा काढलाय, महिलांना गुमराह करताय, महिलांना भ्रमित करताय. महिला आरक्षणाचा कोणता विषय नसताना महिला आरक्षणाच्या नावाखाली आपण मोर्चा काढताय, रस्ते बंद करताय, लोकांना अडचणी निर्माण करताय. ठीक आहे, एक महिलेचा संताप जो आहे, ती एक महिला नसून या राज्यातल्या शेकडो महिलांची प्रतिनिधी म्हणून तिने संताप व्यक्त केला. या संतापामागचं कारण आणि भावना समजून घेतला पाहिजे. पोलीस म्हणतात कारवाई करू आम्ही. कोणावर? मोर्चेकरांवर. कधी करणार? एव्हाना आमच्यावरती कारवाई केली असती. त्या मोर्चामध्ये अनेक मंत्री उपस्थित होते, आमदार उपस्थित होते. काय कारवाई करणार? मोर्चाला परवानगी तुम्ही का दिलीत? आम्हाला देता का? आम्हाला तुमचे उंबरटे 100 वेळा झिजवावे लागतात परवानगीसाठी. मग पोलीस आयुक्तांकडे मिटिंग होईल, मग पोलीस आयुक्तांची मिटिंग, मग गृह खात्याला विचारतील, मग गृह खातं मुख्यमंत्र्यांची परवानगी घेईल, मग मुंबईत असल्यामुळे मग नगरविकास खात्याची परवानगी लागेल का? असा तो कागद फिरतो. मग पुन्हा महापालिकेकडे कागद येणार. पण इथे 24 तासात मोर्चाला परवानगी मिळाली ना. त्या ड्रग्ज नेस्को प्रकरणात काल मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. झालेला प्रकार गंभीर आहे, जी काही कारवाई केली आहे त्याची माहिती दिली. पण आता असे जे कार्यक्रम आहेत पूर्व परवानगीशिवाय, म्हणजे आधीच खबरदारी आणि अनेक परवानग्यांमधून अशा कार्यक्रमांना, अनेक नियमांमधून, अनेक विषय तो नाही. विषय इतकाच आहे की मुंबईसह महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येते कुठून? मुंबई हे ड्रग्जची राजधानी का होताना दिसते आहे? नाशिक का होताना दिसते आहे? पुण्यामध्ये ड्रग्ज का सापडत आहे? नागपूरला का सापडत आहे? सातारच्या दरे गावाजवळ इतक्या मोठ्या